तर आमच्या एबीपी माझाच्या बाप्पाच्या दर्शनाला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी दोघेही आलेले आहेत. महायुतीचे दोघेही सदस्य आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला आठवलेजी की तुम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, एबीपी माझाच्या ऑफिसमधल्या बाप्पाचं दर्शन घेतलं, तुम्ही काय म्हणाल तुमच्या स्टाईलमध्ये? नाही, एक तर आता गणेश जो आहे तो गणेश उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे साऱ्या देशामध्ये अत्यंत लोकप्रिय असा हा सण आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला होता. आणि मी जरी स्वतः बौद्ध असलो तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वधर्म समभावाचं आहे आणि सर्व धर्माच्या आनंदामध्ये सहभागी होण्याची आमची परंपरा आहे. त्यामुळं आज मी इथं एबीपी माझाला आलेलो आहे आणि आपल्याला माहीत आहे की सगळा इतिहास आहे महाराष्ट्रातला ताजा. महाराष्ट्राचा सर्व इतिहास आपण पाहिलेला आहे ताजा, म्हणून मी आलेलो आहे एबीपी माझा. तर एबीपी माझामध्ये मी आलेलो आहे आणि मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एबीपी माझाला हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. खरं तर रवींद्रजी, आत्ता तुम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, काय मागितलं ते मी विचारणारच आहे, पण आत्ताच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल जी महाराष्ट्रात आहे परिस्थिती ती? आपल्याला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महायुतीचं जे सरकार आहे, हे महायुतीचं सरकार हे आपण पाहिलं असेल गेली वर्षानुवर्ष सातत्याने जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारं असं सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातील असणारी जनता पूर्णच्या पूर्ण ताकदीने ही या महायुतीच्या पाठीशी उभी यासाठीच राहिली की सामान्य जनतेचं हित जोपासण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं आहे. त्यामुळे प्रत्येक ते निर्णय आपण पाहत असाल की जे जनतेच्या हिताचे आहेत ते निर्णय हे सरकारच्या माध्यमातून घेतले जातात आणि बाप्पाकडेही आम्ही तेच मागणं करतो की जे स्वप्न आदरणीय देशाचे पंतप्रधान पाहत आहेत, आदरणीय पुढची पिढी पाहते की ट्रिलियन इकॉनॉमीकडे देश नेणं आणि महाराष्ट्रालासुद्धा त्याच दिशेने नेणं हे फार गरजेचं आहे आणि त्या दिशेने पावलं महाराष्ट्रातलं सरकार हे घालताना दिसतं आहे. त्यामुळे आनंद आहे. आणि खरं तर आत्ता आठवले सर आहेत आपल्यासोबत, तुमचे महायुतीचे सदस्य आहेत ते, आणि आत्ता जी स्थिती आपल्याला राज्यात दिसते की तुमच्या महायुतीतल्याच एका पक्षातील एक ज्येष्ठ नेते नाराज दिसतात आहेत. जो काही GR काढला गेला त्यामुळे नंतर OBC आक्रमक झालेले दिसतात. त्या अगदी थोड्या वेळापूर्वी एक साखळी उपोषण सोडवलं गेलं. तर त्यांची नाराजी कशी दूर करणार आणि जे महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसात बोललं जात आहे, खरं तर हा प्रश्न नंतर आठवले सरांनाही विचारणार आहे की कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसला का? जे सांगितलं जात आहे त्यात कुठेतरी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये थोडंसं समन्वय कमी होतं असं काही बोललं जात आहे. त्यामध्ये कितपत तथ्य आहे? तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आणि अर्थात भुजबळांबद्दल? हे आपल्याला मला सांगायला खरं तर आवडेल की आपण आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब असतील, प्रदीर्घ अनुभव राजकारणाचा असणारे ही सगळी मंडळी आहेत आणि महाराष्ट्रातील कानाकोपरा आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व समस्या असतील या सगळ्याची जाण असणारे असे ही सर्व मंडळी आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी काय करावं, सर्व विषय हाताळताना कशा पद्धतीने हाताळावे याचा असणारा प्रदीर्घ अनुभव असणारी ही सर्व मंडळी आहेत. प्रत्येकजण आपले विषय हे योग्य प्रकारे योग्य व्यासपीठावरती कसे मांडावेत हे समजणारे समजदार असे हे सगळे नेते आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडळी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेऊन महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काय आहे ते समजून घेऊन
जे काही निर्णय घेतले पाहिजेत ते निर्णय घेतील. पण नाराजी दूर कशी करणार ते नाही सांगितलं तुम्ही. दोनच गोष्टी असतात की नाराजगी ही दूर करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चर्चा करणं गरजेचं असतं. आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपसमिती गठीत करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ओबीसीच्या असणाऱ्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ही दोन्ही समित्या यामध्ये दोन्ही समित्यांमध्ये आपण पाहिलं असेल मंत्रिमंडळातील सर्व ज्येष्ठ नेते आहेत. सर्वजण प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काय चर्चा होते, कशा पद्धतीने चर्चा होते, महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेच्या मनामध्ये काय, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समितीमध्ये मांडतात आणि मग त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचं काय, राज्याच्या हिताचं काय, सरकार म्हणून आणि न्यायालयात या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने टिकवता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकार म्हणून हे दोघंजण काम करतात. रवींद्रजी, खरं तर गेल्या 3 दिवसापासून अगदी सामान्यातल्या सामान्य मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या माणसाला जो पडलाय तो मी दोघांनाही प्रश्न विचारणार आहे. तो म्हणजे या GR मधनं मराठा समाजाला काय मिळालं, त्यांची जी मागणी होती ओबीसीत आम्हाला समाविष्ट करा ती, आणि आता जे ओबीसी नेते त्याचं आकलन असं सांगतात की आता ओबीसीचं आरक्षण गेलं. तुम्ही काय सांगाल त्या GR मधनं नक्की काय घडलंय? एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाजाचं असणारं आरक्षणाच्या संदर्भातलं जी मागणी आहे ही वर्षानुवर्ष या मागण्या सुरू होत्या. देवेंद्रजी 2014 ते 2019 ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला, तो 2014 ते 2019चा काळ आपल्याला लक्षात येत असेल. त्यावेळच्या काळातही आंदोलनं झाली, मूक मोर्चे निघाले आणि मग त्यामध्ये मराठा समाजाला आवश्यक असणारे विषय कसे मार्गी लावता येऊ शकतील हे त्यावेळच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये सारासार त्या सगळ्या गोष्टीच्या चर्चा जाऊन त्यानंतरच्या काळात आरक्षण देण्याचं कामही देवेंद्रजी म्हणजे SC-BC या सगळ्या गोष्टी त्यावेळच्या काळामध्ये झाल्या. शिक्षणामध्ये काय करता येऊ शकतं त्यासाठी अण्णाभाऊ पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठी मुलं उद्योजक कसे होतील या संदर्भातला विषय असेल, सारथी असेल किंवा महाज्योती असेल, हे सगळे विषय समाजातील विविध घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सर्वांची सुरुवात झाली हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. ही मागणी कोणाची होती तर ती समाजाची असणारी मागणी होती. समाजाच्या असणाऱ्या मागण्या जशा पुढे येतात, प्रत्येक गोष्ट एकाच दिवशी पूर्ण करता येत नसते. त्यामुळे काय असतं की काही मागण्या ह्या काही ठिकाणी पाठी राहतात आणि मग पाठी राहिलेल्या मागण्या ह्या कशा पूर्ण करता येऊ शकतील याचा विचार करणं हे स्वाभाविकपणे राहतं. त्यामुळे सारासार प्रत्येक वेळेला जेव्हा आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या असणाऱ्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या त्या वेळेला त्या ठिकाणचे असणारे जे कोणी समोर होते त्या प्रत्येकाने जाऊन त्याची चर्चा केल्यानंतर 10 मागण्या होत्या. 10 मागण्यांपैकी 2 मागण्या 8 झाल्या, 6 झाल्या, अशा सगळ्या मागण्या जशा समोर येतात आणि ज्या आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात त्या सगळ्या पूर्ण करण्याचं काम सरकार. शेवटी काय असतं, सरकार हे शेवटी कोणाचंही असलं तर सरकार मायबाप म्हटलं जातं. त्यामुळे सरकार म्हणून आलेल्या मागण्या पूर्ण करणं ही स्वतःची जबाबदारी असते. त्यामुळे ती जबाबदारी म्हणून ते करणं हे अपेक्षित असतं. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार हे या सगळ्या गोष्टीचा विचार करत आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. आठवलेजी, तुम्ही सांगा की हा जो GR निघालाय परवा जरांगेंच्या आंदोलनानंतर तुमचं आकलन काय? नाही, माझी भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका अनेक वर्षांपासून आपली होती. ओबीसीना आरक्षण देताना क्रिमिनलची पद्धत लावण्यात आली होती आणि ओबीसीना 27% आरक्षण मिळालं होतं. त्याच वेळेला मी आमच्या दलित आंतर मुवमेंटच्या काळामध्ये मागणी केलेली होती की गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ते निर्णय अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय आहे. ते ब्राह्मण समाजाचे असले तरी त्यांच्यावर आरोप होत होता की ब्राह्मण नाही, ते ब्राह्मण आहेत, त्यांना एकेरी बोललं जात होतं. पण त्याच देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या 8 मागण्यापैकी 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत.
आणि राज्य सरकारची भूमिकाच ही आहे की ओबीसीवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे ओबीसीना सुद्धा अडचण येणार नाही. आणि ज्या हैदराबाद संस्थानामध्ये या गॅजेटमध्ये काही ज्या नोंदी जर कुणबी असतील तर अशा लोकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे. ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. आणि ओबीसींना सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका आपली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठा आणि ओबीसींमध्ये वाद होऊ नये, महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. बरं, नाराज भुजबळांना काय सल्ला? नाही, भुजबळांची मागणी ती ओबीसी समाजाची आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळ्या मराठ्यांना जर ओबीसीमध्ये टाकलं तर आमच्या मूळ ओबीसीवर अन्याय होणार आहे. त्या ओबीसीमध्ये आपले अभिजनटी आहेत, DNT आहेत, अशी गरीब जाती अनेक आहेत. त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला त्यात टाकलं तर नक्की त्यांच्यावर अन्याय होणार आहे. पण हा निर्णय जो आहे तो असा निर्णय नाही. मराठवाड्यापुरता हा निर्णय मर्यादित आहे. आणि सगळ्याच मराठ्यांच्या नोंदी कुणबी असतील असं नाही आहे. ज्यांच्या कुणबी असतील त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नक्कीच आहे. त्यामुळं नक्की सरकार जे आहे ते सरकार ओबीसींचा विचार करणार आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. छगन भुजबळ यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्णय अत्यंत चांगले होत आहेत. आणि हा निर्णय अत्यंत चांगला झालेला आहे. तर खरंच तुम्ही आज दोघं आमच्या माझाच्या न्यूजरूममध्ये आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, बाप्पाचं दर्शन घेतलं. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.